कधीही एकत्र न येणारा मराठा समाज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एकत्र आला आणि फक्त एकत्रच आला नाही तर लोकसभा निवडणुकीत तो मतांमध्ये सुद्धा कन्व्हर्ट झाला। मराठा समाजाच्या एकीचा दणका काय असतो याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील उमेदवार उभे करतात की पाडापाडीची भूमिका घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष होतं। पण जरांगे पाटलांनी सरसगट एकच एक भूमिका न घेता तिहेरी भूमिका घेतली। त्यांची ती तिहेरी भूमिका काय? त्यांनी सरसगट भूमिका न घेता तिहेरी भूमिका का घेतली? त्यांनी काही पत्ते राखून ठेवलेत का? आणि जर त्यांनी पत्ते राखून ठेवले असतील तर ते पत्ते का राखून ठेवलेत? त्यामागचं लॉजिक काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही नेत्यांच्या मतदारसंघात पाडापाडी करणार असल्याचं सांगितलंय। आता हे नेते कोण असतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। जरांगे पाटील उमेदवार उभे करणार की पाडापाडी करणार या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता होती। अखेर तो निर्णय आला। जरांगे पाटलांनी एक निर्णय न घेता 3 निर्णय घेतलेत। आता हे 3 निर्णय काय आहेत, त्यामागचं लॉजिक काय ते एक एक करून समजून घेऊ। जरांगे पाटलांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे निवडणुका लढवायच्या। ज्या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून येईल एवढं मराठा समाजाचं निर्णायक मतदान आहे अशाच मतदारसंघात उमेदवार द्यायचे, हा पहिला निर्णय। आता यामागचं लॉजिक समजून घेऊ। यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकाच जातीच्या बळावर निवडणुका जिंकू शकत नाही याची जरांगे पाटलांना पुरेपूर जाणीव आहे। त्यामुळे सर्व जागा लढण्यापेक्षा ज्या मतदारसंघात मराठा समाज प्रबळ आहे अशाच मतदारसंघात उमेदवार देऊन तिथंच लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच जागा जिंकायच्या असा विचार जरांगे पाटलांनी यामागे केलेला दिसतोय। त्याचं दुसरं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकींमध्ये असलेला फरक। एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असतात। त्यामुळे एवढ्या मोठ्या मतदारसंघात जनसंपर्क ठेवणं कठीण असतं। त्यामुळे साहजिकच आमदार त्या मतदारसंघातल्या लोकांसाठी अधिक उपलब्ध असतो। शिवाय आमदार घरकुल, विहिरी, पाणंद रस्ते अशा अनेक योजनांना निधी मिळवून देतो। तहसील असो की पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती असो की जिल्हा परिषद, लोकांची अडकलेली कामं तो करून देतो। त्यातूनच आमदाराची जनतेशी असलेली नाळ घट्टपणे जुळलेली असते। या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक आमदार स्वतःच्या मतदारसंघाची कायम 5 वर्ष बांधणी करत असतो आणि यामुळेच आमदाराचा स्वतःचा असा वोट बेस असतो, त्याचं स्वतःचं मतदान असतं। त्यात महाराष्ट्रातले अनेक आमदार हे साखर सम्राट, शिक्षण सम्राट आहेत। त्यामुळे त्यांच्या संस्थांचे आणि कारखान्यांचे कर्मचारी अतिशय भरोशाचे मतदार असतात। हा वर्षानुवर्ष तयार केलेला बेस पूर्णपणे संपून संपूर्ण मराठा समाजाला जात म्हणून विधानसभेला मतदान करायला लावणं हे लोकसभेपेक्षा अधिक कठीण आहे। याची जाणीवसुद्धा जरांगे पाटलांना चांगलीच आहे। या सर्व कारणांमुळे ठराविक मतदारसंघात ताकद लावायची आणि त्यात 35-40 मतदारसंघात विजय मिळवायचा अशी स्ट्रॅटेजी जरांगे पाटलांनी आखली असं दिसतं। याचं कारण म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाला 100पेक्षा जास्त जागा मिळतील अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळं अशा परिस्थितीत 35 ते 40 जागा मिळाल्या तरी त्या आमदारांचा नेता सत्तेत किंगमेकर असू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे। हा विचार करूनच जरांगे पाटलांनी ही स्ट्रॅटेजी आखलेली दिसते। यासोबतच जरांगे पाटील हे शरद पवारांचे प्यादे आहेत। ते पवारांनाच पूरक भूमिका घेतात अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपने केला। हे आरोप फक्त भाजपनेच केले असं नाही आहे, तर जरांगे पाटील निवडणूक लढवणारच नाही आहेत, कारण ते महाविकास आघाडीला मदत होण्यासाठी काम करतात असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा केला आहे। यामुळे काही प्रमाणात का होईना जनतेत एक कन्फ्युजन तयार झालं। हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी निवडणुका लढवणं गरजेचं होतं। त्यामुळे जरांगे पाटलांच्या लिमिटेड निवडणुका लढवण्याच्या निर्णयामागे हे कन्फ्युजन थोपवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। जरांगे पाटलांनी सांगितलेला दुसरा निर्णय म्हणजे SC आणि ST यांच्यासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात आपण उमेदवार द्यायचे नाहीत। त्या मतदारसंघात जो उमेदवार आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल त्याला आपण मतदान ट्रान्सफर करायचं। यातून ते दलित आणि मराठा मोठ बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यासोबतच दुसरीकडे जरांगे पाटील हे इम्तियाज जलील यांच्यासारख्या मुस्लिम नेत्याला किंवा काही मुस्लिम धर्मगुरूंना संभाजीनगरमध्ये जाऊन भेटतात। त्यातून ते मराठा, दलित आणि मुस्लिम अशी आघाडी बांधण्याचा प्रयत्न करत आहेत असाही अंदाज येतो। ही सगळी मोठ बांधण्यात अपयश आलं आणि उमेदवारी मागे घ्यायची वेळ आली तर ती माघार घ्यायची देखील तयारी ठेवा हे मराठा समाजाला सांगून ते माघारीची खिडकीसुद्धा उघडी ठेवतात।
यातून जरांगे पाटलांचा चाणक्यपणा आणि राजकीय समजसुद्धा दिसून येते. जरांगे पाटलांनी घेतलेला तिसरा निर्णय म्हणजे जिथं आपली जिंकण्याची ताकद नाही अशा मतदारसंघात पाडापाडी करणं. यातून मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांच्यासारखा उघड विरोध करणाऱ्या किंवा काही छुप्या पद्धतीने विरोध करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडून त्यांचा राजकीय एन्काउंटर करण्यासाठी हा निर्णय असं दिसतं. यात कोणकोणते नेते मराठा आरक्षणाला छुप्या पद्धतीने विरोध करतात आणि कोणकोणत्या नेत्यांचा राजकीय एन्काउंटर होऊ शकतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.